बघ रे दुर्गा, हे ती पेन घे आणि नंबर आहे का बघ ह्याच्यात वाच. बघू काय आहे ही लॉटरीची तिकीट कशाला आणले? वाच म्हणलं त्याला का फोडीचाच बोलते तुला. कशाला आणले? हा, लॉटरीचे तिकीट आणि माणूस मोठं होतं का? कष्टाच्या पैशांनीच होतं. अरे मला काही व्यसन लागलंय तेव्हा लॉटरी खेळायचं. येताना तिकीट पडली होती, म्हणलं कुणाची पडली असली तर चेक तरी कराय, काय मरतय वय तेव्हा का पैसे गेले तो त्याला. बरी तुम्हालाच गावली रस्त्यात पडलेली. भरली आम्हाला लिहा येत असतं तर आम्ही लिहलं असतं. सांगा नंबर. कुणाला गंडवणार नाही ना? नाही गंडवादी, लिहायला येते म्हणलं आकडू नको, हुशार असल्याच करू नको तो. आम्ही शाळा शिकलो असतो तर तुझ्या पायच पडायची आली नसती इथं लिहाय सांगायची. कुणी सांगितलं नव्हतं मागच्या बेंचवर बसायला ढवपोरांच्या? अरे तिथं मागच्या बेंचवर बसत तू, पण तुझ्याकडे बघण्याच्या नादात अभ्यास करायचा विसरून गेलो. मी सांगितलेलं माझ्याकडे बघा. हा मग कशाला तुला देत होते त्या वर्गात मला, म्हणून तर माझं सगळं आयुष्याचं वाटोळं झालं. मी लाईन देत होती का तुम्ही लाईन मारत होता? दर इथं लिहो, आता झालेलं भूतकाळात नेऊन सारखे मला इथं लिह. मी सांगतो इथला नंबर वाचून. इथं आपण काय करू, सगळ्या मित्र परिवार आहे ना त्यांची सगळ्यांची गंमत करू. मी सांगतो तेवढं लिह. इथं इंग्लिश मधला जी लिहू लिह, कुणाला सांगायचं नाही काय मी सांगतो. 0 लिह, 2 लिह, परत 1 लिह, अजून 8 लिह, परत 8 लिह, 1 लिह, 8 हा आणि परत 1 लिह. हा आता इकडे तुम्हाला कसं असतं माहितीये का, घरात बसून कळत नाही कशी लोक असते ती तापसायची असते ती. आपल्या खरं प्रेम कोण करतय, चुकीचं प्रेम कोण करतय, वरवरचं प्रेम कोण करतय ते कळत नाही. आपलं आले का नाव गावाचं? आलंय ना आपल्या गावाचं पण नाव आहे काय, कांबळेश्वरला शिवजयंती उत्साहात साजरी. शेठ का साहेब? साखर कशी आहे? 40 रुपये 1 किलो द्या. 2 रुपये आणि 1 किलो कुठनं साखर देता तुम्हाला? 38 रुपये मांडून ठेवा गे, देतो गे. अहो हे असल्या उधारीनं किती उधारी झाली? 38 रुपये मांडून की सारखं झालं की मांडून ठेवा माणूस. पहिली उधारी द्या आमची. किती कोटी रुपये झाले का माझ्या उधारी? किती झाले उधारी? अहो गरीब माणसं कधी बुडवत नाहीत उधारी. देतो की राव, एवढं राव तुम्ही लगेच असं अंगावर येत जाऊ नका राव. सारखं पोराला माघारी पाठवताय काय सामान आणायला लावलं की, असं नका करत जाऊ गरीबाला राव तुम्ही. नाही 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 बाळासाहेब, उधारी द्या पहिली तरच मी देणार, आता नाही तर देणार नाही. आता तुम्ही असंच असंच म्हणत परत किती उधारी केली राव. असं चिडत जाऊ नका राव. शेड आम्ही कुणाचं दिले तेव्हा तुमचं बोलावणार आहे. ह्याच्यासाठीच आम्ही देत नाही. तुम्ही येता गोड बोलताना सामान घेऊन जाता, परत आम्हालाच बोलता आणखी वरनं. बाळासाहेब उधार नाही देणार बरं का? नका देऊ नका. ए तू चांगल्या त्यांच्यात कामाला काय? नाही ही मला देऊ नका असं म्हणलं मी. चापतीच पाहिजे तुला, काय दुसऱ्याच्या व्यापाराचं करायचं असतं तुझं? तू बघ बेकार बाळासाहेब पण उधारी दिली पाहिजे का नाही? माझी किती दिवस उधार राहिले राव. जाऊ देऊ, जगात काय दुकानं कमीत काय कुठनं पण आणेल मी. बघ किरण शेठ एवढा चेक करावा, एवढा नंबर माझा. कसला नंबर? ए काय काय बाळासाहेब ते? हे काय तुम्ही आंधळे काय? लॉटरी तिकीट आहे का काय? नंबर चेक करा. लागत असते कोणाला पण लॉटरी. इथं आमच्या एवढा बन तू सांगतो नंबर चेक करायला. सांगा सांगा. जी 0 2 आहे 2 पण आहे. 1 आहे की ओळखता ह्याच्यात ओळखता पैसे खर्च काढा की तुम्ही पण. काय की बाळासाहेब 1 पण 8 वाट पण आहे. पुन्हा 8 वाट पण आहे. अंगावर बसता का माझ्या? अंगावर बसता. आणि 1 पण आहे. बाळासाहेब काय कितीची पण ती लॉटरी? साखर पैसे देतो. कितीची? 50 काय? किरण शेठ जरा साखर पैसे आम्हाला नको. जरा पैसे साखर द्या. जरा साखर द्या. द्या साखर. राहून द्या, मी देतो बाळासाहेब साखर. राहून द्या, पैसे नंतर द्या तुम्ही. चालतंय. ऐक ना,
ऐका की साखर नको मला, उधारी बघा किती. ऐका की साखर नको मला, उधारी किती बघा. अहो ठिकाणी डायरेक्ट 50 किलो तर देतो, राहून द्या. पैसे नंतर द्या की. नंतर घेऊन टाका किरण शेठ. अख्ख्या दुकानाची किंमत किती? दुकानाची किंमत किती आहे अख्ख्या? बरं दुकानाची राहून द्या, उधारी देता किती या? लगेच पैसे इथं घेऊन बसल्यात काय ती दारा म्हणून? किती झाली मी देतो. हे बघ रे, बाळासाहेब बोलायचं सुद्धा नाही कोणी. हो बाळासाहेब 11,000 रुपये. किती असू द्या. 11 म्हणजे किती द्या? 50 लय का 11 लय? 11 म्हणजे किरकोळ. बरं द्या, दमान दिली तर चालते, पण उधार द्या. बघ तुम्ही काय करायचे ते. कुत्री मला बेकारा म्हणून समजत येतोय. तुम्हाला नाही बाळासाहेब. आम्ही भिकारी. अरे सगळं नंबर लागल्यात. 50 म्हणजे काय 50 लाखाची काय? बाळासाहेबांनी नशीबच आजमावलं बरं का. 50 लाखाची लॉटरी. अवघडच आहे, बघा त्याला. सरपंच, विकास कामं तुमची चांगली झकात चालली ती मग तर. चाललेत ना. त्याचं काय ग्रामसेवक तुम्हाला चांगला लाभलाय. ग्रामसेवकाचं काय सांगता, माणूस जरी चांगला असला ना, हा. विरोधकाचं ऐकून काय बी करतय, काय केलं? काय बी उलट सुलट करतय, टाकली बदली करून. आयला चांगली सरकारी नोकरदार तुम्ही काय गावात टिकू देत नाहीत मग तर. हॅलो, बाळासाहेब बोलतोय मी. काय करायचंय आपल्याला? 1 लाखापर्यंत चांगली गाडी बुक करायची या. हा, मी काय करतो 11 वाजेपर्यंत बारामतीत येतो, तुम्ही तिथं या. हा, आता मला गडबड आहे थोडी, मी ठेवतो. नाही बारकी नाही घ्यायची आपल्याला, 1 लाखाचीच घ्यायची आता. ठेवू का मी पण? तिथं पोचा तुम्ही. पाटील 20 लाखाची गाडी म्हणतोय. आयला 2 किलोच्या बाजरीसाठी सुभाषराव पुढे हात पसरणारा माणूस आज 20 लाखाची गाडी घेतोय म्हणजे काय? पाटील काय तरी घोड मागाल नसेल. काय मला तर तुमचा शिपाई आला. काय बापू ये. चाललो इकडे बिल गोळा करतो ते. 20 लाखाची गाडी घेतोय म्हणलं ती बाळासाहेब. आता फोनवर ऐकलं मी. तुम्हाला माहित नाही व्हय? नाही अरे काय 50 लाखाची लॉटरी लागली आहे. 50 लाखाची. हा, हे ते पेताड काय बी म्हणतय ती. मी स्वतः बघितलं. खरं नाही पप्प्या सांगते मला अगदी बराबर आहे. आता काय करावं लागेल सरपंच? मला जावं लागल. त्या बाळासाहेबाला काय दारगोळ करणार नाही पैशातला. जाणकार म्हणून मला लक्ष घालावं लागेल. तुला तुला बाळू काकाच कळालं का ते? काय रे? अरे सगळी चर्चा चालली, त्यांना 50 लाख रुपयाची लॉटरी लागली असं कळलं. हाल तर माझे बी काना बर का खरं गणा 50 लाख किती झिरो? कॉलेज तू करतो तुला माहित नाही 50 लाख किती जीव येते. अरे मला इतराच होतं, तुम्हाला येतोय का बघायचं होतं. राहिला होता आमची परीक्षा घ्यायची. 3-4 असेल. 3-4 किती बी असू दे, आपल्याला काय करायचं. पण ही सांगतो तुला आम्ही 50 लाखाचं खोटं असतं ह्याचं काय मला नाही खरं वाटत बाबा. 50 लाख मी थोडं झालं वय तेवढा. मग अजून काय कळलं नाही, पण खरं आहे का खोटं आहे? आमच्या जर पप्पांना 50 लाख रुपयाची जर लॉटरी लागली असती ना, फोर व्हीलर घेऊनच गेलो असतो कॉलेजला. आणि काय केलं असतं? त्यांनी तालीमच उभी केली असती. अरे तुम्हाला लॉटरीची आशा पण आमच्या भाऊकडं 50-50 लाख असं कॅश पोत्यात ठेवतोय भाव. फरशी खांदून फरशी खाली पैसे दिल्यात भाऊनी. इतकं पैसे झाल्यात पाप्याला. का हा बोला की. कुठे चाललाय? कुठे आहे? बरं तुम्ही तू तिकडे गावला. काय बिल देतोय काय? भाऊला सांगा तेवढं पानपट्टी बरं. आला का? माणसात तसे पानपट्टी घरपट्टी मागत जाऊ नको तू. अरे कुठं सांग काय बदली करायचं, दुसरा माणूस नेमू काय तिथं भाऊला सांगून? सांगितलं आम्ही. सांगितलं इथं ना सांगा, एखादा सांगायचं असल्या काय गोष्टी. नाही तुम्ही तिघ होता म्हणून म्हणलं विषय काढला. आता तुझ्या काय कान आलं का? काय हो? ती बाळू का लॉटरी लागली वय? तुम्हाला माहितीच नाही वय? नाही अख्ख्या गावात चर्चा आहे की चर्चा आम्ही बी ऐकली की, पण खरं काय? 50 लाख लॉटरी लागली. उद्या आम्ही होतो ना किराणा शेट्टी दुकानात सकाळी, त्या टायमाला वही बघितलंय पेपर मध्ये. मग आईला खरं असेल का? आईला मी काय म्हणतोय आमिर, मी तर काय करतो बाळकाची गाडी घेऊ आपण आणि तालमीसाठी 5 लाख रुपये घेऊ मंजूर करून. कसं दिन का? बाळकाका माणूस फटकाय पण लय नाटकाय. हो तेवढं. कारण चांगल्या गोष्टीसाठी ना
सतत पुढाकार असतो तेवढं आणि असं बी तुला सांगू का नाही म्हणलं ना 500 हजार नाही आता पण 5 लाख नेला त्याला आमच्या भाऊकडून बाळू काकांनी. घरापर्यंत जाऊ का? ये नाही ना तू जा. रामभाऊ का बोलावलं होतं? सुभाषराव थोडस बाहेर फिरून यायचं का? बाहेर फिरायला जायचं. लय बोर होते. जाऊ परदेशात एक परदेश दौरा हाणूच. का आपल्या देशात नाही चांगली ठिकाणं फिरायला? परदेशातच काय? जर आपण परदेशात आलो ना तुमच्या नावापुढे FRNM डिग्री लागेल. FRNM ही कसली डिग्री? फॉरेन रिटर्न आहेत म्हणून समजायचं. काय गरज आहे? ही तशी येणार कुठेतरी जायचं फिरायला. राम राम. राम राम पाटील या बरं झालं आला. काय म्हणता? काय नाही आज खुश आहे. तुम्हाला कळलं नाही का सुभाषराव? नाही अहो राम तुम्हाला बी नाही. बाळासाहेबांचं काय अहो काय झालं पाटील? अहो बाळासाहेबाला का नाही 50 लाखाची लॉटरी लागली. कुठल्या बाळ्याला? हो काय बोलताय पाटील? 50 लाखाची लॉटरी? काय स्वप्नात आहे का अहो काय? त्या ग्रामपंचायती शिपाईची पप्पू सगळ्या गावात बोबरं सहित 50 लाख मिळाले आणि पप्पू खोटा सांगाल मी तुम्हाला. अरे सुभाषराव स्वतःला पुढे बोलणार कधी? मला बातमी कळाली तुम्हाला कळाली नाही. नाही हो आपल्याला काहीच माहिती. बरं का रामभाऊ पण बाळासाहेबांना 50 लाखाची लॉटरी लागली हे जर खरं असेल ना तर बाळासाहेबांचं वजन तुमच्यापेक्षा मोठं होणार. काय मग माझ्यापेक्षा बाळा मोठा होणार? अहो सुभाषराव होऊच शकत नाही. हा तुम्ही 5 एकराचा डायलॉग कुठं मारणार? मी माझी बागायती 5 एकर जमीन इकेन मारणारा 25 एकर खरेदी करेन पण माझ्यापेक्षा कुणाला मोठा होऊ देणार नाही. तसं बाळ्या माझ्यापेक्षा मोठा झाला तरी चालतोय. शेवटी मित्र आहे. मित्र परिवार मोठा झाला पाहिजे. मी तर त्याच्यावर आता माझी जबाबदारी वाढली सुभाषराव. इतकं काटेकोरपणे लक्ष देणार ना बाळू कुठे जातो काय खातो काय पितो ह्याच्यावर मला मित्राला त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. पाटील तुम्ही वडीलधारी माणसं तुम्ही पण काय करा त्याच्यावर लक्ष द्या. 4 वडीलधारी या नात्याने त्याला गोष्टी समजून व्यावहारिक जाणकार लक्ष देणार. त्याला कोणी फसवू नाही ना त्याची काळजी आपण पण घेऊ. नाही जातो बघू त्याला समजून सांगा. लक्ष ठेवायला पाहिजे. डोळ्यात तेल घालून बाळासाहेब त्यांना का डोळ्यात घालून डोळे जाते. सुभाषराव अरे ही जर बातमी खरी असेल 50 लाख बाळाचं स्टारच म्हणायचं. खरंच निघाय पाहिजे हो. मित्र मोठा झाला पाहिजे. बरं माझ्यापेक्षा मोठा होऊ द्या हो. नाही होत नाही पण मित्राचं बरं झालं पाहिजे. जाऊ का? काय चहा पाणी? नाही नको चहा. जाऊ जाऊ. 50 लाख बाळा कसं शक्य आहे? झालं तर बरंच झालं. अरे संजू ते बाळासाहेबाचं काय करायचं? काय करायचं म्हणजे? 50 लाखाची लॉटरी लागली त्याला. 50 लाखाची लॉटरी लागली त्याला पण त्याला खर्चाय जमणार नाही. जसं ढेपला मुंगळ कसं चिकाटत्या गुळाच्या हा तसं सुभाषराव रामभाव हा सगळे चिकाटणार. पाटील हा एक करा काय गोड बोलून आपल्या पार्टीत घ्या. पुढच्या पंचवार्षिकला वापरायला चांगला पैसा बी होईल. सरपंचकीचं आम्हीच दाखवा त्याला. चला लावा मार्गी. आता जाळ टाकू. चालते वेळ घालून उपयोगीच नाही. आलेला दिसतोय. चला 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 चला. बाळूदाजी ओ दाजी अहो आम्ही हाक मारतोय राव तुम्हाला. आम्हाला हाक मारताय मग काय करू? बघायचं काय बोकांडी घेऊ का आमच्या तुम्हाला? बोकांडे नाही पण नुसतं बघा तरी. आमचा जीव तुमच्यावर तुमचा जीव आहे का आमच्यावर? बरं बोला मुद्द्याला हात घाला. मला जास्त फापाड पसारा चालत नाही. सांगा तुम्ही. या पंचवार्षिकला तुम्हाला आमच्या पार्टीकडून निवडणूक लढवायची. सरपंच करणार आहे आम्ही तुम्हाला दाजी. तर हो काय माहितीये का मला थोडा विचार करावा लागेल. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तुमचं माझ्या प्रेम होतं चाललंय पण त्याच्यासाठी मला विचार करावा लागेल ना. पण तुम्ही विचार आमचाच करा. पण विचार करायचा म्हणल्यावर साध्या पद्धतीने होतोय का? मग आता काय पैसे लागतील. 1000 रुपये द्या मला खर्चायला. विचार करून सांगतो निर्णय. सरपंच द्या 1000 दाजीला. आणि तुम्ही नाही दिलं तर दुसरा कोणतरी दिलंच. नाही रामभाऊला मागू नका आम्ही देतो. हा हा द्या. आता उद्या सकाळी निर्णय देतो तुम्हाला मी. निर्णय लवकर द्या. झोपू का नको आम्ही? विचार करू का नको?
निर्णय लवकर द्या माझे शांत. हे तर आयुष्यातले 5 वर्ष खर्चाचे ते नीटनीटका मला निर्णय घ्यावा लागेल. शांत शांत झोपा आणि सकाळ निर्णय द्या. नाही तर रामभाऊन काय दिलं तुम्हाला? 5 वर्ष नुसत्या 70 दिवस चालले की काय केलं? दवाखान्यात ऍडमिट होता. अरे रामभाऊ स्वतःला सरपंच होता आले का तेव्हा आम्हाला सरपंच करणार आहे. त्याची बायको सरपंच होते. पण आम्ही तुम्हाला करणार नाही ना सरपंच. हे काय बघा नंतर दादी. काय. आम्ही तुमच्या जवळ बसून होतो दवाखान्यात. नाही मी आजारी पडलो तेव्हा तुम्ही माझ्या शेजारी दवाखान्यात बसून आता उपाशी राहिला होय. डसा रडत होता. अहो तुमची बायको तुम्हाला घरात बसून देत नव्हती म्हणून कुठेतरी टाइमपास करा माझ्या इथं येऊन बसला. तिथंच बसला तिथलीच फळं खाल्ली आणि माझा तुमच्यावर लय जीव म्हणून मी दवाखान्यात आलो तुमच्यापाशी. एवढी संधी देतो, संधीचं सोनं करा. मी आता हो का ही लेदरची चप्पल बघितलं का आयुष्यात? लेदरची नवी आहे अशी खाना सुरुवात करीन वाजवायला मी. मूड खराब दिसतोय. हा मला टेन्शन आले. तुमचं काम होण्याची मतलब तुम्ही गबास आता. ये बाळू मी नाव घेतलं तुझं आलास लगे भेटाया. मित्राला भेटायला आला. बस बाळू बस. खाली बस तुम्ही. अरे बस मला पुढच्या नको खाली बस तुम्ही. रे बाळू बस. काय होय रामभाऊ मला काही कळा ना. आज काय झालंय रामभाऊ? मित्राला भेटे मनाचा संशय फिटे या उक्तीप्रमाणे तू आज माझ्याकडे आला. मला खरंच भरून आलं बाळू. अरे बाळू येत जा दिसत जा मला बरं वाटतं राजा. रामभाऊ अक्षरशः बायकोनी सुद्धा कधी तोंडावर हात फिरवला नाही. आज तुम्ही माझ्या तोंडावर हात फिरवताय. मला किती भरून आले मनात आतनं. अक्षरशः लय मला कस तरी वाटतंय मित्र असाव त्या रामभाऊ सारखा असाव नाही तर नसल्याला चांगला. बसकर पगले रुलाय का क्या बाळू. रामभाऊला एकच कळतं आज जी माणसाची परिस्थिती आहे ती उद्या राहीलच असं नाही. कदाचित तू उद्या चांगला स्टेबल होऊ शकतो. रामभाऊ ह्या सृष्टीचा नियम आहे. जो आज भिकारी ना उद्या 25 लाखाच्या गाडीत फिरू शकतो आणि उद्या 25 लाखाच्या गाडीत फिरणारा माणूस परवा धडकून मारू शकतो. त्यामुळं बाळासाहेबाची आज परिस्थिती खराब असली तरी असा खचणार नाही आणि उद्या 5-50 लाख आलं तरी हुरळून जाणार नाही. त्यामुळं काळजी कर नका रामभाऊ. गरिबी असली तरी लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तरी माजायचं नाही. हा बाळासाहेबांचा रूल आहे. आणि रामभाऊचा पण रूल तो ऐक बाळू. क्षणभंगूर जीवन आहे. आज असेल उद्या नसेल. त्याच्यामुळे तुझी आज जी परिस्थिती असेल ती कदाचित उद्या नसेल. तू फार मोठा माणूस असशील बाळू पण एक माझं शब्द लक्षात ठेव बाळू. तर बघ आज तू अडचणीत असशील उद्या तुझी परिस्थिती चांगली होणार आहे. तुझ्याकडे उद्या पैसा आला तर लोक तुला गोड बोलणार आहेत. आपल्या गावचा सरपंच असेल, संजू शेठ असेल, सुभाषराव असतील, पाटील असतील, आपली जीवाची माणसं जीवा भावाची माणसं सुद्धा ऐन टायमाला फसवतात बाळू. म्हणून एक माझं शब्द ध्यानात ठेव. रामभाऊ म्हणजे वरून फानसासारखा आहे आतून लय प्रेमळ आहे. लय अक्षरशः गोड आहे रामभाऊ. म्हणून बाळू कुणाला फसू नको. कोणी म्हटलं बाळू तुझे पैसे मी शेप मध्ये ठेवतो मी तुझ्याकडे भविष्यात आल्यानंतर तर फसायचं नाही बाळू. रामभाऊचं ध्यानात ठेवायचा शब्द. रामभाऊ बाळासाहेब या जगाच्या पाठीवर फक्त दिलदार मित्र रामभाऊ त्याच ऐकू शकतो. हे सुभाषराव पाटील असले याचे फेकून द्यायचा असतो. की जाडकी पत्ती मला माहिती ना ती किती नाचकी ती. पण रामभाऊने सांगायचं बाळासाहेबांनी ऐकायचं ह्याच्या पलीकडे मैत्रीच नाही बाळू. आणि गावात तुला कोण जर काय म्हणलं निम्या रातचा रामभाऊकडे यायचं. रामभाऊ अक्षरशः मी तुम्हाला काय सांगत नाही माहिती का? मला त्रास देणाऱ्या लोकांची नावं तुमचा राग लय बेकार हो. तुम्ही एखाद्याला खलास करू शकता. मला फक्त तू नाडला की तोडला तो रामभाऊचा रूल आहे. त्याच्यामुळे सांगत अक्षरशः आज ह्या किरण शेटे ना दुकानदार त्या रेशनीच्या दुकानावर श्रीमंत झालेला किराणा दुकानात माझी उदाहरण राहिली तर फडा 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 5-25 माणूस तिथे दुकाना पुढे गर्दी झालेली आणि त्याच्यात माझ्या तोंडात मारलेलं खाडकीने झाली काय किरण्याने. मग ह्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही तुमचा तापट स्वभाव आहे बाळू रामभाऊ. बाळू तुझ्याकडे त्याची रक्कम किती
रक्कम किती अहो, तुझ्याकडे? किती 10-11 रुपये राव, पण त्याला मी देऊन टाकणार आहे रामभाऊ. अजिबात तुम्ही काळजी कर नका. पण त्याने असं मला थोबाडीत मारायला नव्हती पाहिजे किरण शेटने. 10-11 रुपयासाठी तुझ्या थोबाडीत मारले राव त्याने. बाया आत्ता जातो आणि 10-11 रक्कम त्याच्याशी नाकावर मारतो. हाय कुठे तो किरण्या, त्याला सुटी नाही. रामभाऊ, माझं पैसे मी आणून उधार खाल्लेले, माझं पैसे मीच देतो. तुम्ही चिडू नका प्लीज, पाया पडतो मी तुमच्या. कारण तुमच्या हातातनं काय घडेल कधी ते सांगू शकत नाही बाळासाहेब. काही घडू शकतं. रामभाऊ आत्ता पालकमंत्र्यांना फोन लावून डायरेक्ट त्याचं दुकान नेस्त नाबूद करू शकतो. पण नको, तुझा आपल्या दृष्टीने किरण शेठ म्हणजे गरीब आहे. उद्या असू द्या, माझं पैसे मी देऊन टाकतो त्याला आणि त्याला राम राम करतो. आम्ही दुसऱ्या दुकानात उधारी मागली. बाळू च्या अपमानाने तो गप बसशील. रामभाऊ तर हृदय कसं गप बसल तुझा. काही घडू नका. किरण शेठ, रामभाऊ आ गया, तू छुप के बैठ. काय बाळासाहेब? ओमी, ए मम्मीला चहा ठेवाय सांग. नको 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 नको, ओय नको बाबा. का बाळासाहेब? सुभाषराव, एवढा बदल कसा काय झाला तुमच्यात? कधी आम्हाला आल्या चहा पाजला नाही, नुसतं चहा ठेवू म्हणून 2-2 तास इथं घुमावता. आज लगेच आल्याने चहा. स्पेशल मित्र आहात तुम्ही म्हणून पेल्याशिवाय चहा पेल्याशिवाय कसं? नको नको नको. होय बाळासाहेब, नाही ऐकलं ते काही खरं आहे का? सुभाषराव, काही आहे का बाळासाहेबाच्या बाबतीत? सगळं खरं असणार. आपल्याकडे खोटं चालतच नाही. बर, तेवढं आता काय करा माहितीये का, घराचं काम पूर्ण करून घ्या. नाही नाही सुभाषराव, तुमच्याकडं चहाचा नंबर आहे का? फोन नंबर कोणाचा? हा, रतन टाटा. रतन टाटा का? त्या काय झाले, मला चेनचं पॉकलेन लागायचं या तिथं घराच्या पुढे तर सगळं हावार करून टाकायचे, मला साफसफाई करून टाकायचे. मशीन आपल्याला आणू. मग ते हवार करायसाठी मशीन खरेदी करायचं. माग बघायचं नाही. बर, नंबर असला तर लावा. माझा फोन स्विच ऑफ झालाय. भाड्याने आणून काय जातील 4-5 हजार रुपये लागतील ना. JCB दारात सुद्धा दिसली नाही पाहिजे आपल्या. नुसतं ताज मारावं ती. नाही आणि पैशाचा उधळ करू नका अजिबात. काय असलं करायचं असलं तर माझा सल्ला घ्या. ऊस म्हणलं की कोल आलं आणि कोल मुळाचा ऊस खाणार. हे रामभाऊ, नेवसे, पाटील, संस्था शेणीत का, त्यांच्या नादी अजिबात लागायचं नाही. सुभाषराव, बाळासाहेब एवढा येडाय गाव. रामभाऊचं, पाटलाचं, सरपंचाचं, सदस्याचं आहे काय एवढी फक्त अख्या जगाच्या पाठीव सुभाषराव शिवाय कुणाचं ऐकत नसतो. आणि पैशाची लय उधळपट्टी करू नका, पोकलेन खरेदी करू नका. काय ती मुरम हवारी करायचंय ना, सपाट करायचंय त्याला. काय करताय? दादा ती हे करा, सपाट वगैरे सगळं करा. कशाला मला जाणार पैसे? असू द्या, प्रेमाची भेट समजा. बर, चहा घ्या. नको नको नको, मी जातो. सुभाषराव, लय काम आहे ते मला. बायको वाट बघत असेल, जाऊ का? हा, आपल्याला विसरायचं नाही बरं का. होय! सुभाषरावला विसरलं म्हणजे बाळासाहेबांच्या जगण्यात अर्थ राहिला का? हा, चला जातो. किरण शेठ, बोला रामभाऊ. का हो? वाईज मापात राहायला शिका की. का? काय म्हणजे त्या बाळूला काय काय तुम्ही बोललाय? हो रामभाऊ, आता बाळासाहेब येते दरवेळेस एवढं पैसे राहते, एवढं त्याच्याकडे 11,000 रुपये उधारी झाली माहितीये का तुम्हाला? पण बोलण्याची पद्धत असते. हे बघा, माणूस गरीब असला तर त्याची परिस्थिती कायम राहत नाही. आज ना उद्या तो सुधरत असतो. आपली बी भाषा नीट ठेवावी. 11,000 किरकोळ रकमेसाठी एवढ्या लाख मोलाच्या माणसाला टाकून पाडून बोलताय, ही काय पद्धत आहे का? अहो द्या की मग, तुम्ही द्या. किरण शेठ, तुम्हाला अजून बी सांगतोय, तुम्ही मापात राहायचं. माझ्या जर शब्दाच्या बाहेर गेला ना, अक्षरशः पालकमंत्र्यांकडे तक्रार करून तुमचं रेशनिंगचं दुकान घालवेल. हो रामभाऊ, रेशनिंगचा ह्या दुकानाचा काय संबंध आहे राव? ह्याच दुकानाचा संबंध आहे. किती? 11,000 ना? आता? 11 देतो. ही 20,000 धरा. 20,000 धरा. चालतंय, आम्हाला काय पैसे मिळण्याचे कारण रामभाऊ. आमचं हा. दुकान त्याच्यासाठी आम्ही काय बंद करणार? पण गोरगरीबाला नडवायचं नाही. तुम्हाला माहित आहे का, ज्याचं कुणी नसतं ना त्याचा रामभाव असतो. लक्षात ठेवा. बरं असू दे, हाय विश्वास रामभाऊ. तुम्ही तसं 8-9 एक्स्ट्रा ठेवा तुमच्याकडे, पण नीट. नाही नाही, चालतंय. काय आम्हाला उधार मिळण्याची रामभाऊ गरज आहे. तो लय दिवस बाळू- उधार राहिली. तो बाळू गरीब आहे पण माझा मित्र आहे. लक्षात ठेवायचं. आणि त्याला काय पाहिजे काय नाही ते द्यायचं नेहमी.
चालते चालते हा. आता देणार की राव आम्हाला काय उधारी मिळली की आम्ही देणार काय बी मागू द्या त्यांनी उद्या गोरगरिबाला भाषा जरा आधी बी नसू द्या. चालतंय. येऊ का? उद्या येईल ती बाजारला देऊ का मग देऊन टाका हो. अहो रामभाऊचा मित्र आहे, जिगरी मित्र आहे. चालतंय. बाळू त्याला नका टाळू. येऊ का? नाही नाही चालते चालते. अरे बाळू किती हुडकायचं तुला? अरे माझ्या पायाला नख राहिलं नाही सकाळ धरण. मला त्या आमिरने सांगितलं पाटील लय हुडाकतात म्हणले सकाळ ठावनं फोन लावतात फोन लागत नाही म्हणून म्हणलं पाटलाचं काय काम आहे म्हणलं म्हणून लगबगीने आलो मी तुमच्याकडं. काय बरं आपल्या घराचं कुठवर आले? घराचं काय सांगायचं अक्षरशः लय आता मोठी मोठी लोक येणार भेटायला चांगली लोक येणार आणि घराचं अपूर राहिले म्हणजे पैशाचं पण माझं काम व्हाय नाही काय सांगायचं लय बेकार झाले. पण आता काम झालं का नाही पहिलं करून घेतो बाबा. एक मजली नाही रामबाच्या उरावर का नाही चढेल 3 मजलं काढायचं. मी आहे ना खंबीर योग मी पैसा देतो तुला. नको नको तरी 25,000. नको पाटील. अरे असू दे पैसे नको. अरे काय सांग मला न्यायचे कशाला काय लागलं बिगलं काही नाही नाही नको नाही नाही असू दे मी आहे ना. कशाला उग पाटील नको राव. एक तर मला लोकांचा पैसे अंगावर असल्यावर थर थर कापतं माझा. पण हे बघ मला एक काळजी वाटते अनुभवी माणूस म्हणून सांगतो तुला ऐकायचं नाही ते ऐकायचं तू ठरवा. पाटील बाळासाहेब म्हणजे काय मूर्ख नाही सुभाषरावचं रामभाऊचं सरपंचाचं ऐकायला. या जगाच्या पाठीवर बाळासाहेब फक्त बलभीम पाटलाचं ऐकतो ध्यानात असू द्या. एवढा प्रेम करणारा माणूस बाळासाहेबांच्या फक्त बलभीम पाटील आहे यांचं ऐकत नसतो. पाटलांनी सांगायचं बाळासाहेबांनी ऐकायचं नाही असं कधी होईल का? मी एक अनुभवी माणूस म्हणून सांगतो. आता तुझ्याकडं पैसा आले ते पावलं रावलं नाती गोती सगळी जमा होते भूतासारखी. आणि का रामभाऊला हे कुणाला सांगायचं नाही. हे कसं आहे बाळासाहेब असतील शीत तर जमतील भूत. अहो माणूस वडीलधारी माणूस आहे. अरे पाटील गावचा दरार आहे नावचा. एवढं पैसे बळबळ खिशात घातल्यात म्हणजे काय कोणी घातलं असतं खिशात? अरे आणखी काहीच नाही बॅग मध्ये दिले म्हणजे तसंच आहे आणखी. नको 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 पाटील. बरं मी जाऊ का? बरं जातो जातो परत अजून लय काम माहिती मला. पण कोणाला रामभाऊला तर फिरकू द्यायचं नालायक माणूस रामभाऊ म्हणजे कडे कपड्याचा सचरा लापड्याचा. वहिनी साहेब अशी तुमची प्रगती होताना बघून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला फार आनंद होतोय. बाळूने आमच्या अजून पुढे जावं अजून पुढे जावं इतकं पुढे जावं की आम्हाला त्याला खालून वर बघण्याची इच्छा पूर्ण व्हावी. बर का लॉटरीमुळे बाळासाहेबांची परिस्थिती बदलती यात आम्हाला लय आनंद आहे. आज खऱ्या अर्थानं वहिनी साहेबांच्या चेहऱ्यावरती हसू. अहो मी हसते पण तुमचं नक्की चाललंय काय? सगळ्यांना जल्लोष करायला किती लापाव चाल किती लापाव चाल. आता 50 लाखाची लॉटरी म्हणजे काय साधी गोष्ट आहे. कुणाला लागली? वहिनी तुमच्या चेहऱ्यावरचे भाव असे आहेत आणि खरंच असं असावं. ही मनाने आणि संपत्तीने श्रीमंत होणाऱ्या माणसाची लक्षण आहेत वहिनी साहेब. किती तुम्ही निर्विकार चेहरा आहे. लकोपती झालाय तरी तुम्ही आहे तसंच. थांबा 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 अहो थांबा नाही. आणि मला जर अशी लॉटरी लागली असती ना 50 लाखाची 25 लाखाचं नसतं बायकोला सोनं केलं असतं सोनं. थांबा म्हणजे ती म्हणते पेढे आणते असं असतं. काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. लोक लई इडे असते तू लक्ष घाल नको ह्याच्यात. तिथं काहीतरी उद्योग केलेला दिसतोय. अहो लॉटरी लागली की तुम्हाला 50 लाखाची आमच्यापासून लापावताय होय. अहो माहित असून माहित नसल्यासारखं चांगलं करताय मित्र. सगळ्या गावात कळालंय. नाही 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 बोल नको थांबा जरा तुम्ही नका मध्ये बोलू. काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय तुमचा. गैरसमज कसं होईल? नाही 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 गबस. तुम्ही का बसा. हे आपल्या वाईटावर लोक सगळे काय नाही वाईटावरती थांबा. स्पष्ट भाषेत सांगतो 50 लाखाची लॉटरी लागलेली असताना इतकं गरीबासारखं तुम्ही नवरा बस किती चापाचेल बाळ्या बाळू बाळासाहेब. का लपू नका आम्हाला त्यातला 1 रुपया पण नको. लपू काय नका. वहिनी थांबा थांबा तुम्ही अजिबात काय बोलू नका. अहो आम्ही इतकी दिलदार माणसं आहे. सुभाषरावनी 4-5 हजार बाळूला अशी मदत केली. सरपंचांनी अशी मदत केली. वहिनी साहेब मी तुमच्या दुकानचं 11,000 बिल असं दिलं पण मी ते काढणार ना मित्र. माझी तर कर्णाचीच खानदान आहे. 25,000 रुपये दिले ना त्यांनी बांधकामासाठी. सगळ्यांच्या जीवा भावाचा आहे. अहो 1 नंबर दाजी आमचा.
म्हणूनच ही पैसे आणून आता ही घर ही सगळं चाललंय का? त्यांना सांगितलं नाही का तुम्हाला लॉटरी नाही लागली म्हणून? काय वहिनी असं नाही वहिनी, काही बी असं मी काय फसवायचं संमत आहे त्यांना जावा? माझा काय संमत आहे जावा? अहो लागली ना लॉटरी तुम्हाला? नाही नाही, कोण म्हणलं लागली त्यांना लॉटरी? आता गावभर झालंय लॉटरी लागली. नाही नाही, गाव बरं झालं. मी सांगितलं का? मी खोटं बोललोय काय विचार? बघा बरं, त्यांनी सांगितलं तुम्ही उगा मी नाही सांगितलं कोणाला. लागली असं लपून ठेवते दोघं. त्यांच्यावर विश्वास नाही, माझ्यावर पण नाही होय तुमचा. पप्प्या आम्हाला सांगत होता ग्रामपंचायतचा कर्मचारी. पाप्या काय हे सांगाल आणि तुम्ही इसाल चालू. माझ्या मोहऱ्या सांगितलं त्या पप्यानं. हो वहिनी, नेमकं काय झालं लॉटरीचं? उत्सुकता लागली, सांगा ना. ऐका, त्या दिवशी ते वाट्याने चालत येत होते. घरातल्या प्रायव्हेट गोष्टी सांगू नाही थांबा जरा, तुम्ही का बसा. तुमचं पण फसवलं वाटतं मित्रांना सगळ्या. बाळू थांबा. सांगा. मी फसवल मग विचार बरं मी कोणाला माझी म्हणलं? सगळी मित्रमंडळी कशी काय बरं आले तर सगळी हा? तू विचार बाबा माझे मीच सांगते त्यांना, बघ बाबा लॉटरी लागली नाही, सगळी जण सांगतायत असं झालं तसं झालं, कसं काय बरं? अहो भाऊजी वाट्याने येत होते आणि त्या दिवशी तिकीट पडलेली होती रोडवरती, ती आपली घरी उचलून आणली आणि मला म्हणले आता मित्रांची जरा मजा करतो. आणि मग नंबर नंबर एकसारखं कसं? पेपर मधला नोट. पेपर मधलंच मला लिहायला लावलं त्यांनी त्याच्यावरती, आणि त्याचं नंबर सुद्धा मी हाताने लिहिलेत त्याच्यावरती. अरे 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 सरपंच 11,000 कशाला मागितलं? बाळू थांबा, त्यांना नाही काय म्हणायचं. 11,000 ह्यांनी दिलं ना. त्यांनी मागितलं का तुम्हाला? मी मागितलं का? मी 25,000 रुपये देऊन वर 5,000 रुपये दिले, 30,000 रुपये दिले. वहिनी मी त्यांनी काय करतो? मागितलं का मला सांगा फक्त. असलेल्या अवदासा सुचल्या आम्हाला. बाळू थांबा तुम्हाला माहिती आहे का काय? तुम्ही बोलू नका. पाटलाला विचार, या खेळाला विचार. हा. पाटील सांगा, तुम्ही का पैसे दिले त्यांना? आमची करण्याची आवडत ना. अति ग्रामपंचायत शिपाई पप्पू म्हणला बाळासाहेबाला 50 लाखाची लॉटरी लागली. मला घराचं बांधकाम मी म्हणलं. चाललंय. तुम्ही मला तरी विचारायचं ना कमीत कमी. मी म्हणलं माझं तुम्हाला सारखे खवायचं, तुम्हाला चुकलं काय? नाही, मागितलं का नाही, पैसे? तुम्हाला नाही मी काय म्हणत, आता त्यांनाच विचारते, का बरं त्यांना पैसे दिले मग तुम्ही? आता बांधकाम चाललंय, आडून नडून एखाद्याचं घरकुल म्हणून मी दिले तिथनं मागे नाही दिले ना, आता बरं लॉटरी लागली म्हणले की दिलं. वहिनी नाही नसलेल्या त्यांना जाऊ दे. आता रामभाऊला विचार, मी मागितलेत का पैसे? तुम्ही का भाऊजी आमची उधारी भागवली? वहिनी कसं आहे माहितीये का, बाळू हा माझा परम मित्र आहे. त्याच्याकडे किरण शेठची उधारी, आणि किरण शेठ त्याला आडवं तिडवं बोलले नव्हतं बोललं. नाही का? बरं नसतील बोलले, नाही माझ्या मनाने दिलं तर. बाळू तू वर दे बर का, माझा हप्त्याने दे. वहिनी माझं तसं काही नाही, मीच आपलं प्रेमाने दिलं. हप्त्याने दे बाळू. तुम्हाला लॉटरी खरं लागायला पाहिजे होती. परमेश्वर ह्यांना लॉटरी लागू दे रे, आमचे बरेच पैसे गुंततात. वहिनी आता सुभाष विचार, मी त्यांना पैसे मागितले तर सुभाष भाऊजी तुम्ही किती दिलेत पैसे? नाही नाही 5,000. नाही सरपंच तुम्ही दिलेत का? नाही आमचं तसं काय नाही. दिलेलं दान मी कधीच उकरून काढत नाही. मला गावचा कारभार बघावा लागतोय. तो माणूस सगळा जीव भावाचा आहे. दाजींना मी हक्काने तो आपल्याकडे येतो, चहा पाणी तुला घेतो. सांगतो, मी काही करीन, पण तुला 4 माणसात खाली बघावं लागेल, असं वागणार नाही. त्यांना अक्षरशः कोणीतरी गावात अफवा पसरवली की 50 लाखाची लॉटरी लागली. ही बाळ्याशिवाय मला चप्पल काढल्याशिवाय भाषा करत नव्हती. 50 लाखाचं फुलं गाजर दिसायला लागलं की न मागता मदत करायला लागली. कारणाची अवलाद लाजा वाटत नाही ते तुम्हाला. वहिनी बर का, असू द्या पेटा पॅनी बाळू द्या. हे रुपये देत नसतो. लोक किती नालायक असतात कळलं का? काय झालं? पैसे पुढे 50 लाख दिसते म्हणलं की कशी काना पैसे काढून देतो ते न मागता. कसं असतं माहिती का, जंगलाला आग लागली तर पशु पक्षी पळून जातात. बरोबर. गंध संपला तर भुंगा पण उडून जातो, आणि तुमच्या माझ्या खिशातला पैसा संपला ना, जवळची माणसं पण सोडून जातात. हे खरंय. त्याच्यामुळे माणुसकी आपल्याला जपायची. कुणाचा 1 रुपया मला बुडवायचा नाही. त्याच्यामुळे सगळे पैसे देऊन टाकायचे. बघ बाबा, आता काय तुझ्या पुढे तर मी जास्त बोलत नाही. नाही सगळ्यांचे पैसे काय उधारी असेल ना ती टप्प्याटप्प्याने देऊ, बुडवायचं नाही अजिबात. बरं जाऊ का? हा जा. किरण शेठ पैसे माझं. किरण शेठ पैसे द्या. काय झालं? माझं पैसे द्या. काय झालं? काय 20,000 रुपये द्या. 20 रुपये वय कसलं 20? बासू द्या. हो रामभाऊ, काय झालंय तुम्हाला? 20,000 द्या. त्या दिवशी 20,000 कसलं 20? 20,000 द्या माझं. काय झालं? 20,000 रुपये त्या दिवशी मी दिलेलं द्या.
पैसे द्या माझं. तुम्हाला झालंय काय झालंय काय म्हणजे माझं पैसे द्या. अहो ती बाळासाहेबाची उधार घेतली ना 11,000 रुपये. उधार कशाला घेतली? बरं राहिलेलं द्या. 9,000 द्या माझं. 5,000 सामान नेलं त्यांनी परत त्यातलं. परत केलं. रामभाऊनी दिल्यात. परत परत 20,000 दिल्यात. मी गावात सांगितलं होतं द्यायला. उधार सामान दिलंच कसं? मला का नाही फोन केला? हो रामभाऊ तुम्ही राव पैसे ठेवून गेलाय. काय द्यायचंय ते त्याला द्या म्हणला तुम्ही. 16,000 रुपये झाले ना मग. 11 आणि 5 16. मग 4 द्या माझं. तुमची 5,000 रुपये उधार आहे. त्यातलं 4 गेले 20 गेले. अजून 1,000 रुपये उलट तुमच्याकडे राहिले. तुम्ही द्या 1,000 रुपये उलट. 1,000 रुपये द्या तुम्ही. ते बी कापून घेतलं. हो तुमचं झालं ना 10,000. म्हणलं किरण शेठ आशेचा किरण कुठेतरी मला उगवला होता. म्हणलं माझं पैसे मिळतील. झालाच घोळ. रामभाऊ आता तुम्हीच म्हणला की राव घ्या ते दिवशी. मी काय म्हणलोय का तुम्हाला? तुम्ही डायरेक्ट टाकत होता पैसे. घेऊन टाका उधारी काय असेल ती. त्या बाळाची लय गोळ झाला. मला पैसे द्या काही करून. कसला गोळ झाला रामभाऊ? काय झालं काय? एवढी उद्याला राव लॉटरी लागली आणि तुम्ही राव पैसे दिले त्याचं उलट. लॉटरीचा जाळ झालाय. लॉटरी नाही 50 रुपयाची लॉटरी लागली. 50. आम्ही फसलोय. आम्ही गावभर सांगतोय. बरं झालं बाळाला